गुड मॉर्निंग गाईज. तर दिवस आहे दुसरा. आज आहे होळी. आता उठले, ब्रश करते. बाई इथं फुल गार आहे, थंडी आहे. पुण्याला तर गरम आहे, इथं फुल थंडी आहे बाई. साप आणि तुला उठ वाटत नाही. मला वाटतं मी म्हणायला नाही तर फुल जाडे बिडे होईल बाई. कळलं तू हा पुढं पुढं हळू कळलं बघत राहा ब्लॉग. थोड्या वेळाने आम्ही मस्तपैकी गावात गेलो. मम्मी म्हणली कांदे आणायचे, मग मनाला घेऊन गेलो कांदे घ्यायला. तेवढंच गावात फिरणं पण होतं. मस्तपैकी गावात फिरकर आल्यापासून गेलीच नाही गावात. त्याच्यामुळं मस्त गावात फिरमाने मग कसं चालतं चढ. त्याला म्हणलं चल लांबून, तर नको चल शॉर्टकटमध्ये. मग काय त्याच्या मागं तो जायचंच तसं त्याच्या मागून जात होते. त्यानंतरून आल्यानंतर ना मस्तपैकी चुलीवरती जेवण बनवलं. आणि मला ना स्पेसिफिक चुलीवरती जेवण खूप आवडतं, म्हणून मम्मीला स्पष्ट सांगितलं की मी चुलीवरती जेवण बनवते. आणि मग काय मस्तपैकी चूल पेटवली बाबांनी आमच्या, आणि मस्तपैकी कढई, म्हणजे आमच्यात लंगडी म्हणतात तिला, लंगडी मस्तपैकी तापवली. आणि मग मस्तपैकी बनवायला सुरुवात केली. आणि खरं सांगू का, जेवढं गॅसवरती ना भारी होत नाही ना भाजी, त्याच्यापेक्षा डबलीनं ना चुलीवरती बटाट्याची भाजी काय सांगू काय झाली होती. नुसतं बोटं चाटूनच. एक भाकरी खाणारी पोरगी दोन भाकऱ्या खाल्ल्या. नाद करते काय, परत खावंच लागतंय. मग काय मस्तपैकी भाजी बिजी बनवली. मस्तपैकी मम्मीने बारीक कांदा कापलेला होता. मस्तपैकी लंगडी पण तापलेली. मस्तपैकी कांदा टाकला, फ्राय केला. आणि ना तुम्हाला सांगते, इथं कोथिंबीर म्हणा, कढीपत्ता म्हणा, इथं सगळं घरातच आमच्या येतं. म्हणजे नाही का साईडला आम्ही लावलेलं आहे तिथं येतं. मस्तपैकी आम्ही मस्तपैकी झणझणीत बनवली. आणि ना उत्साह तर लयच असतो बनवायचं, त्याच्यामुळं मग मस्तपैकी बनवली. मम्मी एकीकडे भाकऱ्या टाकत बसलेली. तिला म्हणलं पुरणपोळी बनवते, म्हणजे समृद्धी पुरणपोळी बनवते. इम्पॉसिबल. बघू शकता डबरू, तुझी पुरणपोळी बघू शकता. गोल कर गोल. पुरणपोळीची तयारी चालू आहे. तिला म्हणत होते मी करते, पण तिला हाऊस आहे, त्याच्यामुळे ती म्हणते की मी पुरणपोळी करते. मम्मी मला पुरणपोळी येते का नाही? मम्मी सांग मम्मी सांग. मम्मी खरं सांग. येते, पण हिला येत नाही काय, त्याच्यामुळे गाईज आता हिला शिकवते. मागच्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा होळीच्या. मीच बनवली होती मागच्या होळीच्या. मम्मी हो का नाही? मम्मी एक मी बनवली होती ती. कधीतरी मला काहीच येत नाही, कारण मी जास्त बनवत नाही. अरे खायचं बनवते, पण गोल खायचे ते पण ते थोडं घे आणि सारण जास्त घे. असं का? त्यामुळे चव लागते बोला. त्याच्यामुळे चव लागते. आणि रांगोळ्या पण काढायच्यात अजून, जे की मला रांगोळी येत नाही. आणि ही डमरू, ती शेजारची आजी आहे, तिला सांगितलं की रांगोळी काढायला या. तर ही आपली तोंडमन करून हां येते. आता हिलाही येत नाही, मलाही रांगोळी येत नाही, कारण मला येतच नाही काढायला. आणि ही शाणी म्हणली मी येते तुमच्या इथं काढायला रांगोळी. आता आधी आपल्या इथंच बघूया, आता तुम्हाला दिसेल की कशी रांगोळी काढते. आणि दुसऱ्याच्या दारात चालली रांगोळी काढायला. कळलं आता. मम्मी ते उंडावर काढायचं. हो माझी पुरणपोळी. कळलं? माझ्या दादाला पुरणपोळी आवडत नाही. त्याला आवडत नाही, बनवायची नाही. मम्मी काय करत आहे? काय बोल माझी पुरणपोळी एवढी झाली पुरणपोळी. आणि त्याच्यात घंटा पुरण नाही आहे. मी नाही खात पुरणपोळी. मला एक चपाती करा मम्मी. मम्मी पुरणपोळी किती गोल आली. बस गोड आली आहे. गाईज माझी पुरणपोळी नक्कीच. आता मी लग्नाला सक्षम आहे, पुरणपोळी मला येते.
मस्तपैकी आता रांगोळी काढायला बसलं आणि मला रांगोळी येत नाही तरी बघा आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी रांगोळी काढली. आमच्या दाराची आहे शिमगा आणि मला रांगोळी जमत नव्हती तरीसुद्धा कशी तरी रेघोट्या काढत होती. तरी पण इथल्या लोकांना, गावच्या लोकांना आवडलं त्या रेघोट्या, कारण साधी सिंपल जरी असतं तरी इकडल्या लोकांना ते वेगळं काहीतरी वाटतं. आणि देवाचं नाव घेऊन मस्तपैकी रांगोळ्या वगैरे काढत होत्या. कशी दिसते रांगोळी बघा बरं, कशी तरी काढते ओबडधोबड, पण आता काय घ्यायचं सांभाळून. तरी पण लोकांना आवडली इथली रांगोळी. कशी तरी सर्कल टाकत शेजारच्या गावातनं पण बोलत होते. काढून दमले. मस्तपैकी जेवणावर ताव मारला. ही बघा सगळी फॅमिली आम्ही बसलो जेवायला. बाबा खाता येते म्हणे आमचं, बघा कसं खातोय. मग काय मस्तपैकी खात मस्त आहे. तर मस्तपैकी 11 वाजले होते आणि आवरायला, खाली होळी लावायला जायची होती त्याच्यामुळं मस्तपैकी आवरायला लागली. समृद्धीचे नखरे तर ऑलरेडी पहिलेच असतात. आरच्याकडे बघत मस्तपैकी ओव्हर शायनिंग करत बसली. डमरूमध्ये कोण बघणार, तुला ऑलरेडी पटलेलं आहे. आता पटलेलं आहे मी माहिती मला, पण मी नटायचं नाही काय असं मी म्हणत मस्तपैकी ब्लॉग काढत बसली. अजून आरशासमोर ओव्हर शायनिंग ती बघायला लागली की मी अजून शायनिंग खायला सुरुवात करते. मग काय मस्तपैकी एन्जॉय करत मग स्नॅप चालू केला. वरून मस्त फ्लॅश होती लाईटीची. म्हटलं धर तू. मी मस्तपैकी, माझ्या मम्मीचा एक मेन पॉईंट आहे, कुठेही गावात गेली तरी घराघरात घुसणारच, कारण तिला ते आवडतंच. मग घुसलीच घरात आणि मग काय चल घरात चल मला म्हणते, पण मी म्हणलं मी नाही येणार. तरी पण मला बळजबरीप्रमाणे मला घरात घुसवायलाच लावला आहे. तिथे आजोबांना बघण्यासाठी मागणं. ही लोकं हसत होती, पण मी अशी होई की मी लाजत नाही. मी म्हणलं बरं आहेत का, आमच्या गावाला असं ओळख द्यायची प्रथा आहे. आणि मस्तपैकी होळीला गेलो. बघा तुम्ही आमच्या कोकणातली होळी किती मोठी असते. सगळी लोकं होती जमलेली होळीसाठी आणि भाविकांची गर्दी तर प्रमाणात असते, कारण वर्षातून एकदा सण येतो. त्याच्यामुळं आमचा जास्त सण नसतोच, गणपती आणि होळीच. त्याच्यामुळं मस्तपैकी होळीला सेलिब्रेशन करायला गेलो. आणि इथली होळी लागल्यानंतर नारळ दिला देवाला, गारानं घातली आणि मस्तपैकी होळीची तयारी चालू झाली. बघा तुम्ही बघू शकता कशी दिसते होळी आमची. खूप मोठी असते. ही नॉर्मल होळी आहे. अजून गावात दुसरे असते पळसगाव, ती एक मेन मोठी असते. ही आपली एक लहान जी म्हातारी कोतारी आहे त्यांच्या हिशोबाने मस्तपैकी होळी लागली. बघा तुम्ही सगळे काट्या बिट्या घेऊन मस्त नाचतात, एकमेकांना देऊन काट्या ठोकून नाही का, म्हणजे एकमेकांना मारत होळी लागलेली आहे आणि बोंबलतात बाबा 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 करून सगळेजण बडबडत बसतात. हे नाचवतात, खूप जोड असते. पालखीसोबत नाही नाचतात, एन्जॉयमेंट करतात. गाणं घालतायत बघा तुम्ही कसं घालतात.
लेझिमच्या मध्ये आनंद घेत होते. खूप आनंद बघताय तुम्ही, किती आनंद घेत आहेत आमची लेडीज लोक. तर काहीच आता आम्ही आलोय परत घरी. फुल दमले, हातपाय दुखायला लागलेत फुल. आम्ही काल रात्रीपासून लिटरली झोपलोच नाही, कारण ती पळसगावची जी असते होळी त्यांना उशीर होतो, 2 कधी 3 वाजता, तरी 3च वाजले. मग ती पालखी आमच्या गावात येऊस्तवर वेळ होणार, त्यामुळे झोपलोच नाही. 3 वाजताच्या आम्ही आलो, ते तसंच आंघोळ केले, परत तसंच आवरून परत तसंच केलो. आता फुल दमलो आहे. तुम्हाला चेहरा दिसत असं, हातपाय फुल. एक मेंबर झोपलेलाच आहे पटल्या. मम्मी आतमध्ये कळलं. फ्रेश झाल्यानंतर ना मस्तपैकी संध्याकाळी आम्ही पप्पा काळभैरवीच्या देवीला, म्हणजे आमच्या कुलदेवताच्या दर्शनाला आम्ही गेलो. दर्शन घेतलं, देवाला गाराणं घातली मस्त की आमचं सगळं चांगलं कर. आणि मस्तपैकी हे नवीनच मंदिर झालेलं आहे आमचं. हे पहिलीचे देव होते आणि आता नवीन घडवलेत. दर्शन वगैरे मस्त घेतलं आणि देवाला म्हणलं सगळं सुखी समाधान निरोगी कर, असं या आता बनवलं मच्छा केली. आम्ही आता दर्शन घेऊ मस्त आलेलो आहे, फ्रेश झालो आहे. आणि डमरू हाय कर, ती पण फुल दमली आहे, दाखवते. मम्मी तर फुल नाचून दमलेली आहे. आम्ही दर्शन घेऊनही आलो, त्यानंतर मम्मी आता चपात्या बनवते. हाय कर मम्मी. कसं वाटलं तुला एन्जॉय करून? छान वाटलं. नाचली आता तंगडेवर केला आणि तिने, म्हणजे हातपाय दुखायला लागले तिचे. आणि तिलाच पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लोकांना सांगते काय, तिलाच एवढा उत्साह होता लेझिम खेळायचं. आम्ही झोपलोही नाही आहे काल अख्खी रात्र. आजचा अख्खा दिवस पूर्ण सकाळचा 12 वाजेच्या आधीचा आम्ही जागेच आहो. आणि तरी दुपारी मी जेवली नाही, झोपली डायरेक्ट. ही पण झोपली. आणि आताच आम्ही दर्शन घेऊन आलो काळभैरीचं. काळभैरीच ना कुलदेवताचं, म्हणजे काळभैरी देवीचं. खूप मस्त वाघसाई देवी, काळभैरी पण होतं तिथे, म्हणजे खूप असे पार्टिशनमध्ये देव होते. दर्शन घेतलं आणि खरंच असं भारी वाटलं दर्शन घेऊन. अशा प्रकारे आमचा हा शिमगा उत्सव असतो. हा खरं ब्लॉग त्यासाठी बनवायचा होता आणि मला वाटलंही नव्हतं की हा एवढा भारी ब्लॉग होईल, एवढं मज्जा करू आम्ही. आता हा नवीनच आम्ही पहिल्यांदाच आमच्या इथं गावात पालखी आलेली आहे. दरवेळेस आम्ही पळसगावला जातो. आता यावेळेस आम्ही ह्या वर्षीपासून आमचं नवीन रीत चालू होणार. आमच्या प्रत्येकाच्या घराघरात पालखी येणार. आता हा वर्ष तरी ठीक आहे, आम्हाला एवढं समजलं नाही, एवढा जजमेंट आला नाही काय करतील, एवढं लोक करतील. तरी पण लेडीज लोकांनी, महिला मंडळींनी खूपच मजा केली. फुल लेडीज लोक, सगळे बहिणी ताई, सगळे आजी लोक लेझिम बिजिम घेऊन फुल गुलाल भिलाल उधळत होते. एन्जॉय केला. दमले पण ती बिचारी लोक. नाश्ता वगैरे केला. आता ह्या वर्षी तरी आम्हाला जजमेंट आलेलं आहे की असा कार्यक्रम. आता पुढच्या वर्षी मी असल नसल म्हणजे माझं लग्न वगैरे झालं तरी मी येणारच आहे. हा खरं ओमकार, मी येणारच आहे. तेव्हा सांगून ठेवते मी माझ्या माहेर वसनीची इथे एन्जॉय करायला. आणि आमची सगळी फॅमिली तुम्हाला तर ह्या ह्याच्यात तर दिसणार नाही. पुढच्या वेळेस जर मी आली तर मी ब्लॉग घेणारच आहे. तर सगळी फॅमिली आम्ही दिसू, आमची आत्या वगैरे, माझी सासू, आमचे हे आणि सगळे आमची फॅमिली, माझी बहीण मोठी, सगळे तुम्हाला दिसतीलच. तर हा कसा वाटला ब्लॉग आमचा शिमगा उत्सवचा, नक्कीच मला सांगा. बाबा हाय करा, बाबा हाय करा, ह्याला हाय करा. हां, तर गाईज आता मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. तर सांगा मला तुम्ही लोकांनी कमेंटमध्ये खास की व्हिडिओ कसा वाटला आमचा शिमगा उत्सवचा, कोकणातला शिमगा, पालखी वगैरे सगळी लोकांची कसं वाटला मला नक्की सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. बाय बाय.